पुणे शहरातील गुन्हेगारीच्या घटना कमी होण्याचं नाव घेत नाहीत। दिवसेंदिवस शहरातील गुन्हेगारी वाढू लागली आहे। एक आठवड्यापूर्वीच पुण्यातील सासवड रोडवर गॅगवॉर झाला होता। ही घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे। पिंपरी चिंचवड येथील अलंकापुरम रस्त्यावर एका व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील अलंकापुरम 90 फुटी रस्ता येथे ही घटना घडली। नितीन शंकर गिलबिले असं मृत व्यावसायिकाचं नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 37 वर्षीय नितीन शंकर गिलबिले वडमुखवाडी चरोली येथील राहणारा होता। नितीन गिलबिले आणि इतर काही जण अलंकापुरम रस्त्यावरील शेडजवळ थांबले होते। त्यावेळी अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे दोघे फॉर्च्युनर कार घेऊन तेथे आले। त्यांनी नितीन गिलबिले यांना कारमध्ये बसवले। त्यानंतर गिलबिले यांच्या अलंकापुरम रस्त्यावरील हॉटेलच्या दिशेने ते गेले। त्यानंतर त्यांनी नितीन गिलबिले यांच्यावर गोळी झाडली। यात नितीन यांचा मृत्यू झाला। दरम्यान अमित जीवन पठारे आणि विक्रांत ठाकूर हे संशयित आरोपी आहेत। अमित जीवन पठारे आणि विक्रांत ठाकूर आणि नितीन गिलबिले यांच्यात काही दिवसापूर्वी वाद झाला होता। त्याच वादातून नितीन गिलबिले यांच्यावर अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर यांनी हल्ला केला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। घटनेची माहिती मिळताच दिघी पोलीस तसेच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। नितीन गिलबिले यांचा खून का झाला याचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही। पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत। या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। नितीन गिलबिले यांच्या मागे पत्नी, 2 मुले, आई वडील, भाऊ असा परिवार आहे। काही महिन्यांपूर्वी अलंकापुरम रस्त्यावर नितीन गिलबिले यांनी हॉटेल सुरू केले होते। तसेच व्यावसायिक गाळे बांधून त्यांनी भाडे तत्वावरही दिले होते। त्यासह ते जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय देखील ते करत होते।